नमस्कार. आता उट्यांना बाजारभाव काय? 12 रुपये 12.5-13च्या आसपास. मोठी वीट गट्टू मोठी आणि बारकी बारकी नाही तयार होत. तर बारकी तयारच होत नाही. सेल कसा आहे? विक्री मंदीची बाजारात काय एवढं गिऱ्हाईक. कशामुळं मंदी? आता आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांकडे पैसे बांधकामं कमी आहे, बिल्डर लोकांची चालू आहे. आता तुम्ही जे मजूर आणता ते कुठून आणता? मजूर ओडिसा. ओरिसा. त्यांना काय उचल देतं का? बिगर उचलीचं कोण येते का? किती वर्ष व्यवसाय करता? हे आपण 15 वर्ष आले. काय नाव आहे तुमचं? रसाळ. नाव शिवदास रसाळ. गाव कुठलं? नारायणगाव. नारायणगाव. बिबट्याची भीती ते इकडे काय नाही तसं काय नाही ना. आता मला सांगा, उचल दिल्यावर लेबर पळून जात नाही का? जातात ना, मग त्याला काही अपीलच नाही तुम्हाला काही. आता हे बाजार कधीपासून वाढले? बाजार आता ते या सीझनलाच वाढले आता. यंदाच वाढले. हां, वीट बनवायला काय काय लागतं? वीट बनवायला का ते माती, राख, कोळसा, ती नाशिकची फ्लॅश लागते. काय लागते? फ्लॅश. आता हे राख कुठून आणता? राख ही आंध्रातून येते, स्टील फ्लॅश. आंध्रमधून. कोळसा आता सध्याचा बाजारभाव, लेबरचा खर्च, हा व्यवसाय परवडतो? काय परवडलं. आता पारंपरिक धंदा आहे, करायचं पाहिजे ना, दुसरा पर्याय काय आपला? पारंपरिक व्यवसाय केला पाहिजे. बरोबर. आता मला सांगा, इथे जे लेबर येत आहेत त्यांना आपण उचल देतो, अनेक वेळेला ते निघून जातात, मग अर्थकारण जुळवता कसं? मग असं आता काय लेबरच्या बाबतीत फार विचारायचंच नाही. आता आमचं ते मोठा बंधू आहे ना, 1 महिना झाला आहे ओडिशाला जाऊन बसला. 9 लाख रुपये वाटलेली अजून लेबर एक निघाले. काय करणार, काय धंदे करायचे? हे व्यवसायाला भांडवल किती लागतो? भांडवल आता कमीत कमी आजच्या नीतीला आहे ना, हे 80-90 लाख रुपये धरूनच चालायचं सगळं. माती फुकट मिळते ना? माती कसली फुकट? माती सगळी अशीच माती. नाही, मग माती तुम्हाला रॉयल्टी नसते ना? रॉयल्टी नाही, पण ते ती किती आहे? 500 ब्रास फ्री. 500 बास. पण कोण मोजायला आहे ना? आपण ते बाकीच्या बाकीचं मटेरियल येतं ना त्याच्यात, नुसतं राखव चालत नाही ना ते. आता आपल्या विटाची साईज काय? ते आहे 439. 439. आता छोट्या विटा बंद काय झाल्या? पण ते त्याला मागणी नाही ना एवढी. मागणी नाही. आता मोठी एक वीट केवढ्याला? एक वीट पाहता साधारण जाते 10-11-12 रुपये. आपण शेकड्याने विकतो का हजारांनी? हजारांनी. आता 12,000 रुपये हजार झाले. नाही, आपण एका गाडीचे पैसे किती घेतो? एका गाडी जातात किती? 3,000. 3,000 जातात. कुठं माल विकतो आपण? माल काय आपल्या परिसरात परिसरात. बाकी दादा नमस्कार. काय चाललंय? काही नाही, काम चालू आहे. काय म्हणतो व्यवसाय? काय अवघड आहे आता. सकाळी किती वाजता चालू करायचं? सकाळी 8 वाजता. 8 वाजता. संध्याकाळी बंद किती वाजता? बंद 7 वाजता. बरं. इथं पण लाईटची काय व्यवस्था? आहे ना, लाईट नाही आता इथं लेबरला मग लाईट नाही का? नाही, एक हे लावावं लागतं, जनरेटर लावता. बरं चला, एकच टाइम लागतं ना. काळजी घ्या. आमच्या JCB ड्रायव्हर नाही, 2-4 महिने झाली मशीन उभा आहे, स्वतः करायला लागते. मला काही नाही, ड्रायव्हरच नाही. ड्रायव्हरच भेटत नाही लवकर. 25,000 पगार ड्रायव्हर भेटत नाही. लेबरचंही लय अवघड आहे, सगळ्या गोष्टीचं अवघड आहे. भविष्यकाळात हा व्यवसाय टिकल का? बंद. काय सांगायचं आता, आहे ते बरं आहे. 3 वर्षाच्या पुढे माते मिळते नाही. खूप हाल आहे चालू. जीवन कसं काय जगायचं? आम्ही याच्या भरोश्यावर जगतो, पोट पाणी आहे सगळं. भविष्य काळामध्ये वीट व्यवसाय आत्महत्यात, तोट्यात किंवा बंद होईल? बंद होईल आता. बंद होईल. काँग्रेसच्या विटे चालू केल्या, काँग्रेसच्या आपल्या सिमेंटच्या विटा. सिमेंटच्या विटा चालू. पण शेवटी ही आहे, पण आता त्याला माती लागते, सगळ्या गोष्टीची अडचण आहे. पुरत नाही, कोणता धंदाच पुरत नाही आता करायला. अवघड झाला आहे म्हणून चालू आहे. पोटासाठी चालू आहे, बाकी काही नाही. पोट भरायसाठी नाही तर जीवन कसं काय जगायचं? आम्ही जीवन जगायचं कसं काय? धंदा नाही केला, काम नाही केलं. किती वर्ष हा व्यवसाय करता? बरेच 2 वर्ष आले. 12 वर्ष आले. तर ही जागा विकत घेतलेली का भाड्याने? त्याला किती भाडं? ते 1,30,000 रुपये वर्षाला का महिन्याला? वर्षाला. कोणाची जागा आहे? अभिजित वराठी. बरं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.